नमस्कार, आपण पाहतात न्यूज मराठी यूट्यूब चॅनल. मी विजय मेहर आणि आपण पाहतात न्यूज मराठी यूट्यूब चॅनल. पाहूयात परंडा तालुक्यातील ठळक घडामोडी. परंडा उपजिल्हा रुग्णालयाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष. 5 वर्षापासून रिक्त पदे, तज्ज्ञ डॉक्टरांचा अद्याप पत्ता नाही. परंडा प्रतिनिधी विजय मेहर. राज्यात सलग 10 वर्षे सेवा बजावणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याची घोषणा होत असताना परंडा उपजिल्हा रुग्णालयातील मूलभूत समस्यांकडे मात्र अजूनही दुर्लक्ष होत असल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. परंडा उपजिल्हा रुग्णालयात गेल्या 5 वर्षापासून अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी निर्माण होत असून अनेकांना उपचारासाठी धाराशिव किंवा इतर शहराकडे धाव घ्यावी लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जून-जुलै महिन्यात राज्यभर आरोग्य विभागात बदल्या झाल्या, मात्र परंडा उपजिल्हा रुग्णालयाला अद्याप आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर मिळाले नसल्याची खंत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे लाखो लोकांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या या रुग्णालयाची अवस्था कायम जैसे थे असल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे राजकारणात रोज नवीन घडामोडी घडत असताना परंडा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न मात्र दुर्लक्षित राहिल्याची भावना वाढत आहे. 5 वर्षापासून रिक्त पदे का भरली जात नाहीत? बदल्या होऊनही परंडा उपजिल्हा रुग्णालयाला तज्ज्ञ डॉक्टर का मिळाले नाहीत? वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नाकडे कधी लक्ष देणार? परंडा तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा नेमकी कधी मिळणार? परंडा उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरून आवश्यक तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांकडून पुन्हा जोर धरत आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.